गावरान पद्धतीने तयार केलेल्या मराठमोळ्या जेवणाची सर इतर कशालाच नाही. ही अशी मस्त गरमागरम टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी, खरपूस असं वांगं भाजून त्यापासून तयार केलेली चमचमीत असं हे वांग्याचं भरीत, सोबतच खलबत्त्यामध्ये कुटून केलेला हिरव्या मिरचीचा खरडा आणि हे असं मस्त गरमागरम वाफाळतं झणझणीत असं पिठलं. काय मग हे पाहून तोंडाला पाणी सुटतंय ना. अशी ही अगदी वेळेचं व्यवस्थित नियोजन करून झटपट मराठमोळी थाळी कशी तयार करायची हे पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी हे एक वांगं घेतलेलं आहे. जे भरितासाठी वांगं वापरतात तेच शक्यतोवर घ्यायचं. लहान वांग्याचं केलं तरीही होतं, पण या वांग्याला बियांचं प्रमाण फार कमी असतं, त्यामुळे शक्यतोवर भरितासाठी हेच वांगं वापरतात. याला मी अशी सुरी लावून घेतली म्हणजे वांगं भाजायला सोयीचं होतं आणि वांग्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतलं की जेणेकरून वांग्याची सालं पटकन सुटून येतात. आता गोल गोल फिरवत मोठ्या आचेवर हे वांगं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. बघा, ही सालं अशी लगेच निघायला लागतात कारण आपण याला तेल लावलं होतं. तसंच तेल लावून भाजल्यामुळे पटकन सालं सुटून येतात. आता हे वांगं पूर्णतः भाजून झालेलं आहे. हे आपण असं झाकून ठेवूया म्हणजे सालं व्यवस्थित सुटून येतील. आता आपण सर्वप्रथम या तव्यामध्ये हिरव्या मिरचीच्या खरड्याची तयारी करतोय. त्याकरता इथे मी 4 ते 5 कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्हाला जर अशा जास्त तिखटाच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या असतील तरीही चालेल. आणि एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आणि आता हे सगळे जिन्नस मस्त असे खरपूस आपल्याला शेकून द्यायचे आहेत. हे बघा, असे मिरचीवर डाग येईपर्यंत आणि लसणावर डाग येईपर्यंत हे मी असे भाजून घेतलं. त्यानंतर यामध्ये खडे मीठ घालून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दाण्याचा कूट घालू शकता. मी इथे भाजलेल्या दाण्याचा कूट 2 चमचे इतका घातलेला आहे. नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल. हे एकदा चांगलं परतून घेतलं. आता गॅस बंद करायचा आणि तव्यामध्ये जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खरडा करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी इथे खलबत्त्यामध्ये हा खरडा तयार करणार आहे. बरीच जणं तव्यामध्ये सुद्धा ह्या पत्त्याने असं खरडून हा ठेचा करत असतात, पण मी इथे या खलबत्त्यामध्ये असा ठेचा तयार करून घेणार आहे. बघा, या पद्धतीने हे असं ठेचून मी मस्त हा चमचमीत आणि झणझणीत असा खरडा तयार केलेला आहे. यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर करत नाही, त्यामुळे हा खरडा बरेच दिवस टिकला जातो. म्हणजे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने खरडा बनवून घेऊन जाऊ शकता. आता आपण याच खलबत्त्यामध्ये पुन्हा एक 5-6 पाकळ्या लसणाच्या घालणार आहोत. त्यानंतर साधारण 2 चमचे इतकं मी लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं. लसूण, मीठ आणि लाल तिखट हे एकत्रितपणे चांगलं असं ठेचून घ्यायचं आहे. हे आपल्याला जो आपण वांग्याचं भरीत करणार आहोत त्याकरता हे वाटण लागणार आहे. हे सगळं आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण सर्वप्रथम वांग्याचं भरीत करूया. इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम केलं. त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली गेली की मग त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घातला आणि लगेच कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता हा कांदा हलकासा गुलाबीचा रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. मग यामध्ये आपल्याला हा जो आपण लाल तिखट, मीठ आणि लसूण जो ठेचा तयार करून घेतला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा असा ठेचा घातल्यामुळे या भरिताला अप्रतिम चव येते. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून मी घातलेला आहे. आपण यामध्ये ठेच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे टोमॅटो पटकन मऊसूत शिजला जातो. आता यावरती थोडीशी फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घालायची. फोडणीमध्ये घातलेल्या कोथिंबीरीचा रंग तर हिरवा राहतोच, पण कोथिंबीरीचा स्वादही खूप छान येतो. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि हे मंद आचेवर चांगलं शिजू देऊया. तोवर इथे आपण या वांग्याची सालं काढून घ्यायची आहेत. गॅस अगदी लहान ठेवायचा म्हणजे कांदा टोमॅटो करपला जाणार नाही. आता हे बघा, आपण तेल लावून चांगलं वांगं भाजून घेतलं होतं, त्यामुळे सहज अशी ही याची सालं निघून येतात. सगळी ही वांग्याची सालं मी काढून घेतली. देठाचा भाग हा असा कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे वांगं असं चांगलं मॅश करून घ्यायचं. बघा, सहज असं सुरीने मॅश होतं कारण ते छान शिजलं गेले. आता इथे
टोमॅटोसुद्धा चांगला अगदी मऊसूत शिजला गेला आहे. हे एकदा चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये आपण मॅश केलेलं वांगं घालून घ्यायचं आहे आणि हे वांगं या फोडणीमध्ये मस्त असं परतून घ्यायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर हे वांगं चुलीमध्ये भाजून जर केलं तर याची चव जिभेवर अगदी शेवटच्या घासापर्यंत रेंगाळत राहते. पण आपल्याकडे चुलीची सोय नाही म्हणून आपण गॅसवरच हे वांगं भाजून घेतलं. आता यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एकदा हे चांगलं असं परतून घ्यायचं. आपलं इथे भरीत बनवून तयार झालेलं आहे. गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागतं. आता आपण लगेच पिठलं तयार करून घेऊया. त्याकरता थोडंसं तेल जास्त घातलं, साधारण 3 टेबलस्पून इतकं तेल घातलं. चमचाभर मोहरी घातली, कढीपत्त्याची पानं घातली आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. पिठल्यासाठी तेल आणि कांदा थोडासा जास्तीचा वापरायचा. पिठलं चवीला अप्रतिम लागतं. आता यामध्ये हिरवी मिरची, जिरे आणि लसणाचं ही भरड घातलेली आहे किंवा जर ठेचा घातला तरीही चालेल आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. फोडणीमध्येच कोथिंबीर घातल्यामुळे पिठल्याला स्वाद छान येतो, तसेच कोथिंबीरीचा रंगसुद्धा हिरवागार राहतो. आता हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. त्यापैकी पाव चमचा हळद घालायची आहे आणि आपण बेसनाचा वापर करतो आहे त्याकरता भरपूर असं हिंग वापरायचं आहे. हिंगाचा स्वाद पिठल्यामध्ये छान लागतो आणि डाळीचं पीठ आहे त्यामुळे हिंग वापरणं हे गरजेचंच आहे. आता हे झाकून थोडंसं आपण शिजू देऊया, म्हणजे कांदा अगदी मऊसूत होईल. तोवर इथे आपण बेसनाचं हे बॅटर तयार करून घेऊया. मी 1 वाटी पीठ घेतलं आणि साधारण 3 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे. या मिश्रणामध्येच आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत, म्हणजे सगळीकडे एकसारखं मीठ पसरलं जाईल. तसेच हे डाळीच्या पिठाच्या गुठळ्यासुद्धा होत नाहीत म्हणून मी हे मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतलं. आता हे तयार केलेलं डाळीच्या पिठाचं मिश्रण या कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे. कांदासुद्धा अगदी छान मऊसूत शिजला असेल की मग तो दाताखाली खाताना लागला जात नाही, म्हणून झाकण ठेवून 1-2 मिनिट कांदा चांगला मंद आचेवर शिजवून घ्यायचा. आता बघा, गॅस मध्यमच आहे. मध्यम आचेवरती पिठलं हे सतत असं हलवत राहिल्यानंतर हे असं दाटसर तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 2 ते 3 मिनटाची लहान आचेवर वाफ काढून घ्यायची. 2 मिनटामध्ये पिठलं आपलं चांगलं शिजलं जातं. आता यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपलं हे गरमागरम झणझणीत असं मावळी पद्धतीचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे. भाकरीसोबत गरमागरम खूप छान लागतं. आता आपण इथे कांद्याची चटणी करतो आहे. सिंहगडावरती साधारणपणे ही अशी चटणी कांदा भजीसोबत खाण्यासाठी दिली जाते. एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला, त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. थोडंसं कोथिंबीर घालायची. अगदी तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही यावरती कच्चं तेलसुद्धा घालू शकता. खायला खूप छान लागतं. हे असं मिसळून घ्यायचं. ताटामध्ये हे सुद्धा ही कांद्याची चटणी म्हणून तिथे वाढली जाते. आता आपण ज्वारीची भाकरी करतो आहे. ज्वारीची भाकरी करण्यासाठी माझ्याकडचं हे जे पीठ आहे ज्वारीचं ते बरंचसं जुनं आहे, म्हणून मी इथे गरम पाण्याचा वापर केला. पिठामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे, म्हणजे भाकरी आळणी लागत नाही. आता हे गरम पाण्यामध्येच पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे. माझं पीठ जुनं आहे म्हणून मी गरम पाण्याचा वापर केला. जर तुमचं पीठ ताजं असेल तर मात्र गरम पाण्याचा वापर नाही केला तरीही चालेल. आता हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अगदीच मऊसूत भाकरी हवी असेल तर थोडंसं यामध्ये तांदळाचं पीठ मिसळलं तरीही चालेल. आपण जसं नेहमी भाकरीला पीठ मळतो तसंच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. या पद्धतीने मस्त अशी मोठी भाकरी आपण तयार करणार आहोत. असा हा पिठाचा गोळा गोल गोल करून घेतला आणि आता पोळपाटावर आज आपण थापून भाकरी करणार आहोत. जुन्या पद्धतीमध्ये सगळेजण भाकरी थापून करत असत. जर तुम्हाला ज्वारीची भाकरी लाटून कशी तयार करायची अगदी मऊसूत असलेली याची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. आता ही मी आज थापून भाकरी तयार करते. बघा, मधून असं कडेला थापत जायचं आहे. मधून सुरुवात करायची आणि कडेला भाकरी थापत यायचं. त्यानंतर मध्यभागी एक हात ठेवायचा आणि एक किनारीला हात ठेवायचा आणि अशी गोल गोल 2 हातांनी भाकरी थापून घेतली म्हणजे एकसारखी भाकरी थापली जाते. बघा,
आता या गरम तव्यावरती गॅसची आच अगदीच मोठा ठेवलेला आहे. मोठ्या आचेवर नेहमी भाकरी शेकायची, म्हणजे मऊसूत भाकरी तयार होतात. भाकरीला ही पिठाची बाजू असते त्यावरती पाणी लावायचं. फक्त 30 सेकंदापर्यंतच हे पाणी सुकलं की लगेच ही भाकरी उलटवून घ्यायची. जास्त वेळ जर आपण भाकरी उलटायला केला तर मात्र वरची बाजू सुकली जाते आणि मग भाकरीला तडा जातात. आता ही दुसरी बाजू मात्र चांगली 1-2 मिनिट मोठ्या आचेवर खरपूस अशी गोल गोल फिरवून शेकून घ्यायची, म्हणजे कडासुद्धा व्यवस्थित शेकल्या जातात. माझं हे ज्वारीचं पीठ थोडंसं जुनं असल्यामुळे भाकरी बघा तितकीशी छान झाली नाही आहे, कारण फार जुनं पीठ होतं. तरीसुद्धा बघा छान अशी मस्त टम्म अशी ही भाकरी आपली फुगली गेलेली आहे. छान दोन्ही बाजूने खरपूस अशी भाकरी ही शेकवून घ्यायची आहे. जिथून वाफ जाते त्या बाजूने असं दाबून घेतलं की बघा सगळी भाकरी अशी छान फुगली जाते. ही आपली गरमागरम भाकरी बनवून तयार झाली आहे. लगेच आपण आता ताट वाढायला घेऊया. खरं तर सिंहगडाच्या या थाळीमध्ये कांदा भजी पण असते. कांदा भजीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी आता झणझणीत खरडा, कांद्याची चटणी आणि असं मस्त चमचमीत असं हे वांग्याचं भरीत वाढलेलं आहे. सोबतच गरमागरम वाफाळतं झणझणीत असं पिठलं, सोबतच दही आणि ही ज्वारीची भाकरी, सोबत कांदासुद्धा दिलेला आहे. अशी ही गावरान पद्धतीची थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशाच छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.